बुकवाईज विथ विशालमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण J.M. डेव्हिड यांच्या द फर्स्ट विच ऑफ बॉस्टन या कादंबरीवर चर्चा करणार आहोत. आपल्याकडे या पुस्तकाचा 1 मिनिटाचा सारांश आहे आणि त्या आधारे आपण कथेच्या मुळाशी जाऊया. हो, म्हणजे एका मिनिटात काय काय महत्वाचं सांगितलंय ते बघूया. हां, सारांश सांगतो की कथा घडते वसाहतकालीन बॉस्टनमध्ये, साधारण 17व्या शतकात, नाही का? अगदी. तो काळ प्युरिटन वसाहतींचा. आणि ही फक्त ऐतिहासिक गोष्ट नाहीये. नाही. यात डार्क फॅन्टसी आहे, थोडं गूढ रहस्य आहे. आणि ऐतिहासिक कल्पनारम्यता पण. म्हणजे सगळं एकत्र केलेलं दिसतंय. बरोबर. म्हणजे इतिहास आणि कल्पना यांचं मिश्रण. चला बघूया हा सारांश आपल्याला कुठे घेऊन जातोय. तर कथेची सुरुवात होते अबिगेल प्रेस्कॉट नावाच्या एका तरुण स्त्रीपासून. हां. आणि तिच्यावर थेट जादूटोणा केल्याचा आरोप ठेवला जातो. हा खूप गंभीर आरोप, नाही का? विशेषतः त्या काळात. म्हणजे प्युरिटन समाजात असा आरोप म्हणजे मृत्यूचं फरमानच होतं जवळपास. तो समाज खूप धार्मिक होता, पण त्यांची श्रद्धा बऱ्याचदा भीतीवर आधारलेली होती असं दिसतं. देवाचा कोप होईल याची भीती. म्हणजे काहीही वाईट घडलं की लगेच त्याचा संबंध पाप किंवा सैतान किंवा मग जादूटोणा यांच्याशी जोडला जायचा. आणि सारांश तेच सांगतोय, गावात काहीतरी अशुभ घडतंय, पिकं खराब होतायत, गुरंडोरं मरतायत, लोकांना विचित्र भास होतायत वगैरे. हो, आणि त्यामुळे लोकांमध्ये भीती पसरते. आणि मग कोणीतरी बळीचा बकरा लागतो त्यांना. हे स्वाभाविकच होतं त्या काळात. म्हणजे हा सगळा संशय ॲबिगेलवर येतो. पण हे फक्त गैरसमजातून होतंय की काय? नाही, इथेच तर कथेत एक महत्वाचं वळण आहे. सारांश स्पष्ट करतोय की ॲबिगेलला जाणवतं की हे आरोप पूर्णपणे खोटे नाहीयेत. म्हणजे तिच्यामध्ये खरंच काहीतरी वेगळ्या शक्ती आहेत, तिच्या वंशपरंपरेतून आलेल्या प्राचीन शक्ती आहेत. तीच तिची खरी ओळख असू शकते. अगदी. आणि मग ती एक मोठ्या द्विधा मनस्थितीत सापडते. एकीकडे जीव वाचवायचा आहे आणि दुसरीकडे ह्या शक्तींना स्वीकारायचं की नाकारायचं मोठा प्रश्न आहे तिच्यासमोर. स्वतःला नाकारायचं समाजासाठी की आपलं सत्य स्वीकारून समाजाच्या विरोधात जायचं. खूप कठीण निवड आहे ही. हो, पण हा फक्त तिचा वैयक्तिक संघर्ष नाहीये. सारांश अजून एक गोष्ट सांगतो जी याला जास्त गुंतागुंतीचं बनवते. काय? असं दिसतंय की तिच्या याच शक्ती, ज्यांना समाज जादू म्हणून घाबरतोय, त्याच शक्ती कदाचित बॉस्टन शहराला एका मोठ्या अज्ञात संकटापासून वाचवू शकतील. काय म्हणताय? म्हणजे जिला खलनायिका ठरवलं जाते तीच नायिका ठरू शकते. बरोबर. आणि हे मोठं संकट काय आहे? सारांश म्हणतो की हे संकट शहराच्या प्युरिटन व्यवस्थेखाली लपलेलं आहे. याचा काय अर्थ घ्यायचा? हा मुद्दा खूप महत्वाचा आहे. म्हणजे जी व्यवस्था स्वतःला खूप शुद्ध आणि नैतिक समजते, तिच्यातच काहीतरी गडबड आहे. वरवरच्या धार्मिकतेखाली काहीतरी वेगळंच सुरू आहे. अगदी. म्हणजे खरी समस्या किंवा वाईट गोष्ट बाहेरून आलेली नाही, तर ती व्यवस्थेच्या आतच आहे. प्युरिटन समाजात कठोरता होती, असहिष्णुता होती, नियंत्रणाची इच्छा होती. हो. कदाचित हे मोठं संकट म्हणजे समाजाची स्वतःची कठोरता, भीती किंवा धांबिकपणाच असू शकतं. म्हणजे अबिगेलची लढाईच फक्त स्वतःसाठी नाही, तर समाजातील त्या ढोंगीपणाविरुद्ध पण आहे. असं दिसतंय तरी. हे तर खूपच विचार करायला लावणार आहे. मग या सारांशामधून कोणते मुख्य विषय पुढे येतात असं वाटतं? सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्त्री शक्ती आणि तिचा छळ. त्या काळात स्वतंत्र विचारांच्या स्त्रियांना कसं पाहिलं जायचं, त्यांना कसं दाबण्याचा प्रयत्न व्हायचा. आणि जर त्या नियंत्रणात नाही आल्या तर मग त्यांना धोकादायक, सैतानाच्या ताब्यात गेलेल्या असं काहीतरी ठरवलं जायचं. अबिगेलचं पात्र हे त्याचं प्रतीक वाटतंय. तिच्या शक्ती म्हणजे तिच्या स्वतंत्र अस्तित्वाचं प्रतीक, ज्याला समाज घाबरतोय. होऊ शकतं. दुसरा मुद्दा म्हणजे श्रद्धा विरुद्ध भीती. हो, तुम्ही म्हणालात तसं. समाज स्वतःला श्रद्धाळू म्हणवतो, पण त्यांच्या कृती भीतीतून आलेल्या जास्त दिसतात. गावात घडलेल्या घटनांमुळे जी भीती पसरते ती त्यांच्या श्रद्धेवर कशी भारी पडते आणि अबिगेलला कसं जबाबदार ठरवलं जातं हे बघण्यासारखं असेल. नक्कीच. आणि याच भीतीतून तिसरा विषय येतो, अन्यायाविरुद्ध बंडखोरी. म्हणजे जेव्हा समाज भीतीपोटी किंवा पूर्वग्रहांमुळे अन्याय करतो, तेव्हा व्यक्ती काय करते? अबिगेल समोर पर्याय आहेत. एकतर मान तुकवायची किंवा लढायचं. तिची लढाई म्हणजे व्यवस्थेविरुद्धची बंडखोरीच. बरोबर. सारांशामधलं एक वाक्य खूप प्रभावी आहे. एक असा समाज जो स्वतःशीच लढत आहे आणि ज्या स्त्रियांना तो नियंत्रित करू शकत नाही त्यांना घाबरता आहे. हो, हे वाक्य अगदी कथेचा गाभा सांगतंय. समाज स्वतःच्याच मूल्यांशी, स्वतःच्याच भीतींशी झगडतो आहे. एकीकडे नैतिकतेचा दावा
आणि दुसरीकडे त्याच नावाखाली भीती पसरवणं, संशय घेणं आणि विशेषतः स्त्रियांना दाबून टाकणं. अबिगेलची कथा या दुटप्पीपणावर प्रकाश टाकत असणार. म्हणजे हा 1 मिनिटाचा सारांश फक्त कथेचा प्लॉट देत नाही, तर त्या काळातील सामाजिक मानसिक संघर्षांची झलक देतो. ही फक्त एका विचची गोष्ट नाही, हा त्या समाजाचा आरसा आहे. यात भीती, श्रद्धा, शक्ती, अन्याय, प्रतिकार कितीतरी गोष्टी गुंतलेल्या आहेत. आणि हे सगळं आपण फक्त एका मिनिटाच्या सारांशावरून बोलतोय. लेखकाने किती खोलवर विचार केला असेल याची कल्पना येते. बरोबर. अबिगेलची शक्ती, ती खरंच वाईट आहे की समाजाला ती गैरसोयीची वाटते म्हणून तिला वाईट ठरवलं जातंय? आणि जर तिच्या शक्ती शहराला वाचवू शकतात, तर मग समाजाला धोका नक्की कोणापासून आहे? तिच्यापासून की त्या व्यवस्थेत लपलेल्या मोठ्या संकटापासून? हाच तर कथेचा मुख्य तणाव दिसतोय. म्हणजे चांगल्या वाईटाच्या कल्पना कशा बदलतात किंवा कशा वापरल्या जातात. सत्ता किंवा व्यवस्था त्या कशा वाकवते स्वतःच्या फायद्यासाठी? अबिगेलची जादू जर संरक्षणासाठी आहे, तर ती सैतानी कशी? कदाचित खरी सैतानी प्रवृत्ती त्या समाजातच आहे, जी भीती पसरवते. हो ना. आणि ते मोठं संकट जे प्युरिटन व्यवस्थेखाली लपलेलं आहे, ते काय असेल? म्हणजे ती एखादी बाहेरची शक्ती असेल की समाजातीलच लोकांची सत्ता लालसा किंवा धर्मांधता असेल? जर ते व्यवस्थेच्या आतून आलेलं संकट असेल, तर ते जास्त धोकादायक, कारण ते धर्माच्या बुरख्याआड लपलेलं असतं. अशा संकटाविरुद्ध लढणं खूप कठीण असतं. आणि मग अबिगेलसारखी व्यक्ती जी स्वतःच समाजाच्या बाहेर फेकली गेलेली आहे, तीच कदाचित या आतल्या पोखरलेल्या व्यवस्थेला आव्हान देऊ शकते. कारण तिच्याकडे गमावण्यासारखं काही नाहीये आणि समाजाचे खोटे बुरखे फाडण्याची तिच्यात ताकद असू शकते. तिच्या शक्ती प्राचीन आहेत, याचा अर्थ त्या प्युरिटन व्यवस्थेच्या आधीपासूनच्या आहेत. म्हणजे निसर्गाशी जोडलेल्या किंवा वेगळ्या प्रकारच्या ज्ञानाशी. असू शकतं. ज्या गोष्टींना प्युरिटन समाजाने पाप म्हणून दाबून टाकलं, त्याच गोष्टींमध्ये शहराला वाचवण्याची क्षमता असणं हा व्यवस्थेवरचा मोठा उपरोध आहे. तर एकूणच या चर्चेतून हे स्पष्ट होतंय की द फर्स्ट विच ऑफ बॉस्टन ही केवळ एक जादूटोण्याची गोष्ट नाहीये. नाही, अजिबात नाही. यात इतिहास आहे, रहस्य आहे, मानवी भावनांची गुंतागुंत आहे. अबिगेलची कथा स्त्रीशक्ती, भीती, बंडखोरी अशा अनेक महत्वाच्या विषयांना स्पर्श करते. हो. आणि जाता जाता एक विचार करण्यासारखा मुद्दा माझ्या मनात येतोय. कोणता? सारांश म्हणतो की अबिगेलच्या शक्ती बॉस्टनला वाचवू शकतात, पण त्याच शक्तींमुळे तिला विच ठरवलं जातंय. याचा अर्थ काय? जी शक्ती वाचवते तीच समाजासाठी धोकादायक कशी असू शकते? समाजाला स्वतःच्या संरक्षणासाठी नक्की काय हवं असतं? आणि कधी कधी समाज त्याच गोष्टी नाकारतो का ज्या त्याला वाचवू शकतील? अगदी. या कथेतील चांगल्या आणि वाईटाच्या धुसर सीमारेषा त्या काळातील आणि कदाचित आजही असलेल्या सामाजिक दांभिकतेवर काय भाष्य करतात, हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे. नक्कीच. तर आजची ही चर्चा इथेच थांबूया. ऐकल्याबद्दल धन्यवाद. आपल्याला ही चर्चा आवडली असेल तर कृपया लाईक, शेअर आणि सबस्क्राईब बटन दाबा. पुन्हा भेटूया पुढच्या वेळी.